नामबुद्ध आहे जय भीम मित्रांनो. आणि आज नागपूरच्या या संविधान परिसरामध्ये पोहोचलो आहोत आणि या ठिकाणी मुंबई ते थेट नागपूर गाठून या ठिकाणी पोहोचले आहे. मुंबईचे एक संघटन घेऊन आलेले आहे आणि या ठिकाणी दीक्षाभूमीला भेट दिल्याच्यानंतर नागपूरच्या या संविधान परिसरामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून एक जनतेला संदेश द्यायचा आहे, एक बांधिलकीचा संदेश. आणि आपल्याकडे मान्यवर साहेब दिलेले आहे, महेंद्र जाधव साहेब दिलेले आहे आणि तळागाळाच्या लोकांपर्यंत ते काम करतात आणि एक जनाधार सुद्धा त्यांच्या जनतेमध्ये आणि संपूर्ण परिवाराला आपल्यासोबत आज घेऊन नागपूरच्या या संविधान परिसरामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करायला पोहोचले आहे. हे त्याच्याशी वार्ता करूया, जाणून घ्या त्यांचं काय सांगितलं. तर आपला पहिला मी महेंद्र चंद्रकांत जाधव, धम्मदर्शन यात्रा या माध्यमातून प्रतिवर्षी मी ते लोकांना घेऊन येत असतो. वर्षातून 3 ते 4 वेळा मी नागपूरला दीक्षाभूमीला भेट देण्यासाठी येत असतो या ठिकाणी. तर आता आम्ही भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जो संविधान चौक आहे या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत. तिथे आम्हाला थेट न्यूज चॅनलवाले भेटलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आमचा संपूर्ण परिचय इथे होणार आहे. मी या ठिकाणी 50 लोकांची टीम घेऊन नागपूर संविधान चौक ते दीक्षाभूमी, मुंबई ते नागपूर थेट इथे आलेलो आहोत. आणि मुंबईवरून नागपूरला येत असताना आम्ही इथे प्रथम संविधान चौक आणि नंतर दीक्षाभूमी आणि येथील जे दगन पॅलेस वगैरे आहे चिंचाली, जिथे बाबासाहेबांचं स्मारक आहे, बाबासाहेबांच्या वस्तू पाहण्यासाठी जाणार आहोत. त्याच्यानंतर काही पॅगोडा आहेत आणि इतर असलेली जी धार्मिक स्थळं आहेत आपल्या बौद्ध समाजासाठी उत्कृष्ट अशी मार्गदर्शन करणारी ती सगळी स्थळं लोकांना दाखवण्याचा मी परिपूर्ण प्रयत्न करणार आहे. पुन्हा एकदा परिचय देताना मी असं सांगेल की मी धम्मदर्शन यात्रेच्या माध्यमातून सालाबादप्रमाणे याही वर्षी आणि प्रतिवर्षी 2 ते 3 वेळा लोकांना 50 असो 25 असो जितके लोक निघतील त्यांना घेऊन नागपूर दीक्षाभूमी या धम्मदर्शन यात्रेसाठी घेऊन येत असतो. पुढील माझ्यानंतर आवाज आमचे सर्वांचे सिनियर आहेत आणि ह्या पिकनिकला जास्त योगदान दिलेले आमचे सचिन हटे आहेत आणि त्याच्यानंतर सतीश दिवे साहेब आहेत. हे सतीश दिवे आपल्याशी बोलतील. सतीश दिवे साहेब सुद्धा बोललेले आहे आणि एका सहलीच्या माध्यमातून सुद्धा नागपूरच्या पर्यटनाच्या स्थळावर जाऊन एक भेट देऊन त्याचे बाबासाहेबांचे विचार आणि तथागताचे विचार पेरण्याचं काम जनतेमध्ये करतात आणि संविधानाच्या जागा सुद्धा ते करतात. हे चॅनलशी जुळलेले आहे. काय चांगलं जाणून घेऊया सर आपला पद्धत आहे. सर्वांना मानाचा जय भीम. मी सतीश दिवे. मी मुंबईवरनं नागपूरसाठी फिरण्यासाठी व इथली माहिती गोळा करण्यासाठी इथे पोहोचलेलो आहोत. त्यासाठी आमचे प्रेरणादायी शंकरदादा खपटे, सचिन हटे आणि महेंद्र बत्रीबोन आणि अनिल दादा सगळ्यांची नावं घेऊ शकत नाही, पण सर्वांना एक प्रेरणा किंवा एक संदेश पोहोचावा ह्या हिशोबाने आम्ही मुंबईवरनं नागपूर ह्या ठिकाणी दर्शनानिमित्त इथं पोहोच झालेलो आहोत. जय भीम. याच्यानंतर दर्शनासाठी पोहोचले आहे आणि एक संदेश देण्याचं काम सुद्धा त्यांनी केलं आहे. मान्य मॅडम सुद्धा बोललेले आहे. जाणून घेऊया त्यांचं काय सांगितलं. थेट चॅनलची वंदना दुबे मॅडम दिलेले आहे आणि लोकांपर्यंत त्यांचं एक लोकांमध्ये विहारामधून ते तथागत आणि बाबासाहेबांचे विचार देण्याचं काम करतात. आणि आज मुंबई ते नागपूर गाठून त्यांनी एक सहलीच्या माध्यमातून पोहोचले आहे आणि एक संदेश देण्याचं काम सुद्धा करत आहे. थेट चॅनलची वार्ता करूया, जाणून घ्या त्यांचं काय सांगितलं. मॅडम आपला पहिला जय भीम. माझं नाव वंदना संजय त्रिभुवन. मी सरांच्या महेंद्र जाधव यांच्या सहवासात सगळी ट्रीप आमची जी नागपूर फिरायला आलेली आहे, संविधान किंवा बाकी नागपूरचं पूर्ण भेट देण्यासाठी दीक्षाभूमी याच्यामध्ये आलेलो आहे. आम्ही सगळे महिला गट, पुरुष गट, पूर्ण कुटुंबासह आम्ही सगळे इथे आलो आहोत. बाबासाहेबांना माझा अभिवादन. जय भीम. अत्यंत कमी शब्दामध्ये आणि अत्यंत महत्त्वपूर्ण संदेश देण्याचं काम त्यांनी केलं आहे. थेट चॅनलशी रुपालीताई सुद्धा जुळलेले आहे आणि त्या सुद्धा या सहलीच्या माध्यमातून नागपूरला पोहोचलेल्या आहे आणि ठिकठिकाणावर जाऊन त्याची आवड सुद्धा निर्माण झालेली आहे की नागपूरच्या या पर्यटन स्थळं जाऊन इथून एक ऊर्जा घेऊन जाऊन आपल्या मुंबईला सुद्धा जागर करायचा आहे. त्या अनुषंगाने आज इथे पोहोचलेले आहे. जाणून घेऊया त्यांच्याकडे चांगले मॅडम मला परिचय देतो. हाँ, नमो बुद्धाय, जय भीम। हम लोग यहाँ पे मुंबई से
नागपुर धम्म सहल करने आए हैं। और पहला हम लोग यहाँ पे संविधान का यहाँ पे नमन करने आए हैं। पहले हम लोग ने संविधान पे यहाँ पे फ़ोटो निकाला, अभी बाबा साहेब के यहाँ पे फ़ोटो निकालेंगे और दीक्षा भूमि में हम लोग जाने वाले हैं। ये धम्म सहल गए 10 साल से चालू है, लेकिन मेरा फर्स्ट टाइम है। और हम लोग के बुद्ध विहार के, हम लोग के फैमिली के सब मेंबर यहाँ पे धम्म सहल में हर साल कोई ना कोई पार्टिसिपेट रहता है, आते हैं धम्म सहल। और ये सर है वो इतना अच्छा तरीके से धम्म सहल प्रोवाइड करते हैं कि हम गाइड करते हैं कि हमारे सब फैमिली लोग यहाँ हर साल धम्म सहल के लिए आते हैं। नमो बुद्धाय, जय भीम। प्रत्येक वर्षी धम्म सहल घेऊन वेगवेगळ्या ठिकाणी बुद्ध स्थळाला जाऊन या वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन एक भेट देतात आणि त्या ठिकाणाची ऊर्जा घेऊन आपल्या आपल्या घरी आपल्या ठिकाणावर पोचून त्या ठिकाणी ऊर्जावान काम करून बाबासाहेबांनी तथागताचे विचार वाढवण्याचं काम ताकदीने करतात। आणि अशा संघटनांना आमच्या चॅनलच्या वतीने सुद्धा क्रांतिकारी जय भीम। अच्छा एक मिनिट आत्ताच आपण मिशन भारत टीव्ही न्यूज यांना भेट दिलेली आहे। आपल्या थोड्या बाईट घेतलेल्या आहे। आपल्या पुढील कार्यक्रमासाठी पुढे जायचं आहे, इतर स्थळं दाखवायची आहे, त्याच्यामुळे इतर लोकांना बाईट घेता येणार नाही। तरी मी मिशन भारत टीव्ही न्यूज या न्यूज चॅनलने आमचा जो बाईट दाखवला त्या धम्मदर्शन यात्रेच्या माध्यमातून मी सर्वेसर्वा महेंद्र जाधव आणि माझ्या समेत आलेले जे लोक आहेत आम्ही सगळे आपल्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो, कौतुक करतो। नमो बुद्धाय, जय भीम। तथागत भगवान गौतम बुद्धांचा, तथागत भगवान बुद्धांचा, बोधिसत्व भारतरत्न परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा, संविधान चौकाचा, चला आपल्या सर्वांचं जय भीम। महात्मा ज्योतिबा फुलेंचा, सावित्रीबाई फुलेंचा, माता रमाईचा, तथागत गौतम बुद्धांचा, बोला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भगवान गौतम बुद्धांचा, जय भीम।